नमस्कार मंडळी, मी पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि सारखी आपल्याला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते। त्यासाठी तुम्ही हा झटपट असा होणारा मस्त व्हेज पुलाव बनवू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटात हा बनून तयार होतो जर पूर्वतयारी केली असेल तर। त्यासाठी काही जेवढे व्हेजिटेबल्स आपल्या घरात असतील तेवढे आपण यूज करू शकतो आणि मी ते बासमती तांदूळ वापरलेले आहे, त्यामुळे एकदम मोकळा झालेला आहे तो। चला तर सुरू करूया। त्यासाठी 1 ग्लास तांदूळ घेतले, मी 4 लोकांसाठी बनवते आहे। आता इथे अद्रक लसूण ठेचून घ्यायचं आणि तुम्ही पलीकडे प्लेटमध्ये पाहू शकता कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे छान मी धुवून चिरून घेतलं आहे। त्यानंतर आपण जे 1 ग्लास तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवायचे आणि फक्त 10 मिनिटभर पाण्यात ठेवायचे, म्हणजे भिजू घालायचे। त्याने भात मोकळा पण होतो आणि पटकन शिजला जातो। आता आपण डायरेक्टली फोडणी देऊयात। कुकर गरम करायचं, त्यामध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप काहीही वापरू शकता तुम्ही। मी इथे तेल वापरते आहे, बटर पण तुम्ही इथे वापरू शकता। मी आता इथे मोहरी फक्त जिरे वापरलेले आहेत, जिरे टाकले। त्यानंतर थोडीशी दालचिनी टाकली आहे आणि त्यानंतर तेजपान वापरले। 2-4 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून वापरायच्या आहे आणि त्या घातले की छान तळतळू द्यायच्या। त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे, शेंगदाणे, वाटाणे, हरभरे तुम्हाला किंवा तुम्ही स्प्राउट पण घालू शकता इथे, मूग आणि मटकी भिजलेले असेल तर। आता इथे शेंगदाणे वापरले मी। हे छान असे परतून घेतलं की कांदा आपण यामध्ये घालून घेऊयात। छान परतलेला आहे कांदा घातला, कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। अगदी आपण बिर्याणीला करतो असं एवढा लाल नाही करायचा, अगदी कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि हलकासा सोनेरी कलर त्याला इथे आला पाहिजे। तर आपला कांदा जो आहे तो इथे परतून तयार आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आपण जी तयार करून घेतली होती ती घालायची आहे। मी इथे घरगुती वापरली आहे, तुम्ही रेडीमेड असेल तर ती पण वापरू शकता। आता हे छान परतलं की टोमॅटो घालायचे, बटाटा पण घालून घ्यायचे यामध्ये। आता मी अगोदर धुवून घेतलेला आहे, धुवूनच मी प्लेटमध्ये काढलेला आहे। हे छान परतून घ्यायचं। त्यानंतर इथे कोरडे मसाले घालूयात। मी एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतलेत। अर्धा चमचा हळद, लाल तिखट, प्रवीण मसाला, किचन किंग मसाला आणि मीठ। तुम्ही इथे बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला वापरू शकता। मी किचन किंग मसाला वापरला, त्यामध्ये सगळ्या व्हरायटीज असतात, त्यामुळे एक मसाला वापरलं की त्यात होऊन जातं। आता हे छान मसाले परतू द्यायचे। छान परतले की यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा, तांदळाचं पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आणि तांदूळ घातला की अगदी हलक्या हाताने, अगदी जोरजोरात न हलवता अगदी हलक्या हाताने याला खालीवर करून घ्यायचं, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही। आणि याला छान मिक्स केलं की आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून लवकर उकळी येईल आपल्या पुलावच्या पाण्याला। इथे मी 1 ग्लासला 1.5 ग्लास पाणी वापरलं आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे, भात चिकट बनत नाही, अगदी मोकळा सुटसुटीत होतो बिर्याणीसारखा। 1 ग्लास तांदूळ असेल तर 1.5 ग्लास पाणी, 1.5 किंवा पावणे 2 ग्लास, पण 1.5 ग्लास पण बास होऊन जाते। त्यानंतर इथे खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही लागला तर इथे 1 चमचा तूप पण वापरू शकता आणि थोडंसं लिंबू पिळायचं, म्हणजे भाताला छान अशी चव येते आणि आपले जे तांदूळ आहे ते मोकळे होतात। आता इथे शिट्ट्या आपल्याला 3 शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती। पुलाव आपला इथे तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी चमचमीत आणि एकदम मी तुम्हाला वरती घेऊन दाखवते, अगदी मोकळा असा पुलाव इथे तयार झालेला आहे। तरी तो अजून गरम आहे, अगदी थंड झाला की एकदम मोकळा होऊन जातो तो। छान मस्त आपला पुलाव इथे तयार झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।